वातावरण झालेलं आहे आणि खत पण टाकायचं काम चालू आहे. म्हणजे आपण खत टाकतोय आणि खत टाकल्यानंतर पाऊस जर आला तर एकच नंबर काम होईल. म्हणजे पाणी भरायचं काही ताण राहणार नाही, आपल्याला एक भरणी होऊन जाईल. पण जर पाऊस जर आला जर नाही तर उद्या सकाळी आपल्या ठिकाणी लगेच पाणी भरावं लागेल आपल्या फ्लावरसाठी. प्लॉटला नाही 7 ते 8 दिवस झालेले बरं का लावून, आणि आपण त्यासाठी पहिला डोस टाकू राहिला 24-24चा. तर अशा प्रकारे ना आपलं खत टाकायचं काम चालू आहे आता. म्हणजे आपण डायरेक्ट ना असं मुठीनं खत टाकतो. आता प्रत्येक झाडापाशी काही खत टाकत नाही, कारण आपल्याला खूप जास्त खत टाकायचं एवढं शक्य काही होत नाही आहे. तर 7-8 दिवसामध्ये आपण फ्लावरला डोस टाकायला सुरुवात केलेली आहे. हे पीक फ्लावरचं पीक हे खूप कमी दिवसाचं असतं, त्यामुळे ना आपण लवकर जर डोस जर टाकला पिकाला तर ते लवकर लागू पडतं. आणि नंतर जर डोस टाकला तर ते फ्लावर निघून जाते आणि मग त्याचा प्रभाव चालू होतो खताचा त्या झाडावर. त्यामुळे काही उपयोग होत नाही त्याचा टाकून. आणि पानं मोठं झाल्यानंतर पण त्याचा काही उपयोग होत नाही, कारण पानं हे नाही का, पानावर जर खत जर पडलं तर ते पानं जळू शकतात आणि जळतात पानं. आणि हे कसं पावसाचे दिवस त्याच्यामुळे पानं हे कायम ओले असतात, दैवर पडतं किंवा पाऊस येतो. आणि हे ओल्या पानानं जर खताचे जर हे पडलं, खत जर पडलं तर पानांना लगेच काहीतरी इफेक्ट होतो पानांचा लगेच पानांवर. एक 2 कमिटीने बरं का खत का असं टाकी द्या का, पण आतापर्यंत आम्ही फ्लावर केली, आम्ही खत असंच टाकीतो आणि ते पण रिझल्ट आम्हाला एकदम चांगला भेटतो का रे. एकदम भारी रिझल्ट असतो ह्या खताचा. म्हणजे आम्हाला ही पद्धत सोपी वाटती म्हणून आम्ही ह्या पद्धतीने खत टाकतो. म्हणजे कोणाचा कसा निर्णय असू शकतो काही आम्ही सांगू शकत नाही, कोणाला कसं टाकायचं, कोण कसं टाकतं, कोण कसं टाकतं. पण आमची ही खत टाकायची पद्धत आहे. आई म्हणत नाही का तुम्ही पण ह्या पद्धतीने खत टाका. तर मग अशा प्रकारे ना आपला असं खत टाकायचं काम चालू आहे. आता आमच्याकडे ना पावसाचं खूप वातावरण झालेलं आहे आणि खत पण टाकायचं काम चालू आहे. म्हणजे आपण खत टाकतोय आणि खत टाकल्यानंतर पाऊस जर आला तर एकच नंबर काम होईल. म्हणजे पाणी भरायचं काही ताण राहणार नाही, आपल्याला एक भरणी होऊन जाईल. पण जर पाऊस जर आला जर नाही तर उद्या सकाळी आपल्या ठिकाणी लगेच पाणी भरावं लागेल आपल्या फ्लावरसाठी. तर मग अशा प्रकारे आपल्या 7-8 दिवसाची फ्लावर आहे आणि आपल्या झाडांची कंडिशन आहे बघा अशी. म्हणजे झाडांनी फुटवा पण चांगला केलेला आहे. आणि मेन म्हणजे आपलं नाही का, म्हणजे ज्यावेळेस आपण फ्लावर लावले ना त्यानंतर लगेच अशा 2-3 पहाडी जे पावसाच्या आल्या होत्या त्या 2 दिवस चालू होत्या. म्हणजे काही लई मोठा पाऊस नव्हता, छोट्या छोट्याच पाळी यायच्या, पण त्यांनी एकदम असं वातावरणामध्ये गारवा तयार झाला आणि वातावरण पण एकदम फ्रेश झालं. आपल्या फ्लावरसाठी एकदम बेस्ट झालं ते वातावरण. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं झाडाचे नुकसान झालेलं नाही किंवा असं नाही का कुठं झाडं जळाले का कुठं काय झाले असं काहीच झालेलं नाही. तर मग अशा प्रकारचे फ्लावर आहे. तर प्रत्येक वर्षी आपलं काही शेड्यूल असतं. आपण प्रत्येक वर्षी ना आपल्या फ्लावरसाठी युरिया टाकत असतो का पहिला डोस. काही काही लोक आम्हाला म्हणतात फ्लावरला युरिया वापरू नये का, कोणी वापरत नाही किंवा दुकानदार सांगतात का युरिया वापरायची नाही म्हणून फ्लावरला. पण आमचा पहिला डोस हा युरियाचा असतो. आणि ह्या वेळेस आपल्याला काय झालंय, युरिया आपल्याला अवेलेबल झाली नाही. युरियाचं शॉर्टेज असल्यामुळे आपण काही युरिया टाकू शकलो नाही, त्यामुळे आपण 24-24 आपल्याला टाकू राहिलो. आणि जरी आपल्याला दुसऱ्या डोसाच्या वेळेस युरिया जर भेटली तर आपण युरिया टाकून देणार आपल्या फ्लावरसाठी. कारण युरियाने काय होतं, झाडाची वाढ जास्त होती आणि झाडाचा फुलडा पण जास्त होतो. आपल्याला झाड होण्याशी मतलब आहे. हे काही कमी दिवसाचं पीक असतं, याला काही असं नाही का झाडं असं होईल तसं होईल. त्याच्यामुळे आपल्याला झाड होण्याशी मतलब आहे. आणि अशा प्रकारे आम्ही ना युरिया टाकत असतो प्रत्येक वर्षी. पण या वर्षी आपल्याला काही युरिया भेटली नाही. तर तुम्ही टाकतात का युरिया तुमच्या फ्लावरसाठी? आणि तुमच्याकडे कोणी फ्लावर करते व्हिडिओ पाहणाऱ्यांपैकी? तर फ्लावर जर करत असाल तर तुमची फ्लावर कधी लावलेली, कधी लागवड झालेली आपला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. बाय बाय. तर आपल्या फ्लावरला तर आपल्याला ना पहिला डोस टाकायचा आहे. तर कोणता डोस टाकू राहिला आपण पहिला? तर आता आपले फ्लावर लावून आहे ना एक 7 ते 8 दिवस झालेले. तर आपण आपल्या फ्लावरसाठी 24-24चा खत टाकू राहिलो. आज पहिला डोस आपल्या फ्लावरसाठी. तर मग आता आपल्याला आहे ना इथं 24-24चा डोस टाकायचा आहे. आणि त्यानंतर पावसाचं वातावरण झालेलं आहे. म्हणजे आपण जर खत टाकलं आणि जर पाऊस जर झाला
ते अतिशय उत्तम बरं का आपल्या फ्लावरसाठी. तर आपल्या फ्लावरची कंडिशन आता एकदम गुड झालेली आहे आणि झाडांनी फुटवा पण खूप मस्त झालेला केलेले आहे आता. जर पाऊस नाही आला तर उद्या आहे आपली ड्युटी 6 ते 12 नॉन स्टॉप पाणी भरायचं. तर मग अशा प्रकारे ना आपली फ्लावर आहे बघा, अशा प्रकारे आपल्या झाडांची कंडिशन आहे फ्लावरच्या. 7 ते 8 दिवसाची फ्लावर आहे फक्त. अशा प्रकारे आपला प्लॉट झालेला आहे. आणि आपण जे डोस देतो फ्लावरसाठी ते आपण जेवढे लवकरात लवकर देऊ ना फ्लावरला तेवढं चांगलं असतं. कारण फ्लावर हे पीक आहे ना अतिशय कमी दिवसाचं असतं बरं का. आणि जर लेट डोस जर टाकले फ्लावरसाठी तर ते लागू पडत नाही. लहानपणापासून जर पटकन आपण डोस टाकायला जर सुरुवात केली तर ते 45 दिवसाच्या आत सगळे पण तिन्ही पण डोस हे लागू पडतात. त्याच्यामुळं आपण डोस टाकायची काही लवकरात लवकर करतो. आणि अजून त्याला एक कारण आहे, जर आपण ही फ्लावर जर मोठी जर झाली आणि मग आपण जर त्याला डोस टाकायला जर सुरुवात जर केली तर मग आहे ना ते जे खत असतं ना, जे खत आपल्या पानांवर पडतं आणि आपली पानं जळायचं जास्त प्रमाण वाढतं.